भक्ती आयुर्वेदा चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आम्ही घेऊन आलो एक चमत्कारिक दिनचर्या, अर्थात वाग्भट्टाचार्य यांनी आपली दिनचर्या सांगितलेली जी आहे तशी आपण जर ठेवली तर आपला दिवस जाईल सुखामध्ये, आनंदामध्ये. यासाठी आपल्याला पुढच्या दिवसाची तयारी आज रात्रीपासून करायची. रात्री आपल्याला झोपतानाच काय करायचे, काचेच्या ग्लासमध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे भिजायला टाकायचे. बस सकाळच्या मध्ये स्नान वगैरे झालं की नाश्ता करण्याच्या अगोदर मेथीचे दाणे बारीक चावून खायचे. त्याच्याबरोबर असलेलं राहिलेलं पाणी पिऊन टाका. आता एक चमचाभर तीळ खा, त्याच्यात थोडासा गूळ टाका. तो आयुर्वेदिक गुळ असावा. यानंतर एक कपभर दूध घ्या. ते गाईचं असेल तर फारच उत्तम, देशी गाईचं. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाका. दुधामध्ये तूप टाकून पिल्याने पोटाच्या अनेक विकारावर ते चमत्कारिक असं रामबाण औषध ठरतं. विशेष करून पित्त याने कंट्रोलमध्ये येतं. पित्त नियंत्रणात राहतं. त्यानंतर आपल्याला नाश्ता वगैरे करायचा आहे. दुपारच्या जेवणामध्ये आपण ताक किंवा दह्याचा वापर करा. संध्याकाळी जेवताना शक्यतो भाकरी खा. भाकरीमध्ये सुद्धा अर्थात ज्वारीची असावी, बाजरीची असावी, मक्याची असावी. अथवा ज्वारीचं पीठ दळताना त्यातमध्ये थोडीशी बाजरी टाका, थोडीशी हरभरे टाका, थोडीशी मूग टाका, थोडीशी मका टाका. असं हे धान्य मिसळून जर ते दळलं आणि त्याच्यापासून केलेली भाकरी संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर म्हणजे रात्रीच्या जेवणात जर आपण भाजी भाकरी केली, पालेभाज्यांचा वापर केला तर सहजपणे पचनक्रिया होते. जेवणानंतर थोडंसं शतपावली करावी. झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपावं, वामकुशी. मग एक झोप लागल्यानंतर आपण कोणत्याही कुशीवर झालो तर काय हरकत नाही. शक्यतो झोपताना आपलं डोकं हे दक्षिणेकडेच असावं. तशी सोय नसेल तर पर्याय म्हणून पूर्वेकडे चालेल, परंतु उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे डोकं नसावं. सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं, रात्री भिजायला टाकलेले जे दाणे आहेत मेथीचे ते बारीक चावून खायचे. ते राहिलेलं पाणी प्यायचे, थोडेसे तीळ आणि गुळही खायचं आहे. अशा प्रकारे आपली दिनचर्या चालू ठेवायची. रात्री जेवणानंतर आपण जर अजून हा एक उपाय केला की 1 कप दुधामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि चिमूटभर दालचिनीची पावडर टाकली जेवल्यानंतर रात्रीच्या, आणि जर आपण ते दूध प्यालो तर फारच उत्तम. दालचिनी आपल्या शरीरातील नको असणारे घटक टाकते. आणि हळद तर काय सांगावं, आयुर्वेदातलं सोनं, अँटीबायोटिक, अँटीसेप्टिक. त्वचेवर घाव झाला तरी त्याने ते बरं करते हळदी. आणि पोटातून घेतली तर अनेक आजारावर, अनेक दुखण्यावर तो. अशी आपली सहज दिनचर्या जर आपण ठेवली, आपल्या दिनचर्येमध्ये मेथीचे दाणे, गाईचं दूध, गाईचं तूप, अर्थात दही, ताक याचा वापर जर केला आणि आपण नेहमी जर दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोकं करून झोपलो, डाव्या कुशीवर झोपण्याचा जास्त प्रयत्न केला तर आपला आरोग्य सुंदर होईल. आपला दिवस आनंदाचा, सुखाचा जाईल. असा हा व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे आपण याची अनुभूती घ्या. अनुभूतीपूर्ण असणारा हा व्हिडिओ. आपण हा व्हिडिओ कुठून पाहता ते कॉमेंटमध्ये अवश्य सांगा. जय श्री राधे. जय हो सावरे नंदलाल की.